कल्याण डोंबिवली महापालिकेच्या हद्दीमध्ये बांधण्यात आलेल्या 65 बेकायदा इमारती येत्या 3 महिन्यांमध्ये जमीनदोस्त करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। त्यामुळे मध्यमवर्गीय फ्लॅटधारक संकटात सापडलेले आहेत। फ्लॅट खरेदी करताना कोणती खबरदारी घ्यायला हवी, पाहूया स्पेशल रिपोर्ट। डोंबिवलीमध्ये 65 बेकायदेशीर इमारतीतले रहिवासी मोठ्या संकटात सापडले, कारण त्यांची राहती घरं आता जमीनदोस्त होणार आहेत। आम्ही लंकेच्या पार्वती केलेली आमच्या बायकांना आणि आत्ताच्या घडीला त्यांच्या गळ्यावरती एक दागिना नाही, हे असताना सडनली आम्हाला गव्हर्नमेंट सांगते तुम्ही घर खाली करा। सगळं जमीन जुमळे विकून गावाला पण जायची लायकी नाही आमची झाली। आमच्या डोळ्यात पाण्याशिवाय काहीच नाही। अनेकांनी स्वतःच्या घरासाठी त्यांच्या आयुष्याची कमाई गुंतवली आहे। छोटंसं शेत होतं, काहीकांचं छोटंसं घर होतं, काहीकांची मुंबईमध्ये छोटीशी रूम होती, त्या रूम वगैरे विकून घराचं स्वप्न घेऊन मुंबईमध्ये आलो होतो। कित्येक युवकांनी कर्ज काढलेत आणि फ्लॅट्स घेतलेत। आमचे पैसे लागले, आमच्यावरती लोन चालू आहेत, ती लोन कोण फेडणार? मात्र त्यांचा हा सगळा खर्च वाया जाण्याची शक्यता आहे, कारण त्यांच्या याच इमारती बेकायदेशीरपणे उभ्या राहिलेल्या। राहायला आल्यानंतर सडनली 2023 मध्ये आम्हाला नोटीस येते की तुमची बिल्डिंग इल्लीगल आहे। बनावट कागदपत्र वापरून त्यांची फसवणूक झाली होती। त्यामुळे घर आणि फ्लॅटची खरेदी करताना फसवणूक होऊ नये यासाठी काही बाबींची काळजी घेणं खूप गरजेचं आहे। परिणामी कोणती कागदपत्र तपासून घ्यावीत ते आपण पाहूया। वकिलाचा सर्च रिपोर्ट अतिशय महत्त्वाचा आहे। यासोबत सेल डीड, घोषणापत्र किंवा संमतीपत्र, विकास करारनामा, प्लॉटची सेल डीड आणि प्लॉटचा मूळ मालक या संदर्भातली कागदपत्र तपासून घेणं अत्यंत गरजेचं असतं। की ज्याच्यामध्ये प्लॅन पास दिसले पण लोकांची फसवणूक झाली म्हणून भविष्यात या गोष्टी होऊ नये म्हणून प्रत्यक्ष महानगरपालिकेमध्ये जाऊन खात्री केली तर चांगली। त्याचबरोबर जागेचा जागेवरती एखादा प्लॅन पास असला तरी त्या जागेचं सर्च आणि टायटल सर्टिफिकेट या गोष्टी सुद्धा बघणं अति गरजेचे आहेत। बांधकामाच्या सर्वच प्रोजेक्ट्सना रेरा नोंदणी बंधनकारक आहे। त्यामुळे ज्या बिल्डिंग मधला फ्लॅट तुम्ही विकत घेणार आहात त्याची रेरा नोंदणी झाली आहे की नाही हे कसं तपासायचं ते सुद्धा आपण पाहूया। महारेरा वेबसाईटला भेट द्या। तिथे सर्च फील्डमध्ये बिल्डरनं दिलेला रेरा नंबर टाका। प्रकल्प रेरामध्ये नोंदणीकृत असेल तर बिल्डरनं सादर केलेली माहिती तुम्हाला पाहायला मिळेल। रेरा नंबर आहे की नाही त्या रेराच्या रजिस्टर त्यांच्या वेबसाईटला जाऊन त्याचीही पडताळणी केली पाहिजे की एक्झॅक्टली हा रेरा नंबर मिळालाय की नाही मिळाला। तसंच या गोष्टी तिन्ही पाहण्यासाठी जेव्हा आपण साईटवरती जातो, साईटवरती याचा बोर्ड लागलेला असतो ज्याच्यामध्ये तुम्हाला प्लॅन पासची डिटेल्स आणि सर्व गोष्टी दिलेल्या असतात। फ्लॅट, घर आणि जमीन विकत घेण्यासाठी आयुष्यभराची कमाई गुंतवावी लागते। त्यामुळे फ्लॅट खरेदी करण्याच्या आधी सर्व कागदपत्र तपासून घ्या। वकिलाचा सर्च रिपोर्ट पाहून घ्या आणि तुमची फसवणूक होणार नाही याची काळजी घ्या। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। बीडमधील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुखांच्या कुटुंबियांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतलेली आहे। यावेळेला देशमुखांच्या आईने माझं लेकरू कुठं शोधू, मारेकरांना आई वडील नाहीत का, एकटं माणूस पाहून मारलं असा सवाल करत संतोष देशमुख यांच्या आईने हंबरडा फोडलेला आहे। यावेळेला वैभवी देशमुखांनाही अश्रू अनावर झालेत। तर दुसरीकडे सुप्रिया सुळेंनी महादेव मुंडेंच्या कुटुंबियांची भेट घेतली। यावेळेला महादेव मुंडेंच्या कुटुंबियांच्या अश्रूंचा बांध फुटलेला आहे। या प्रसंगी ज्ञानेश्वरी मुंडेंनी न्यायाची अपेक्षा व्यक्त केली आहे। हे राज्य हे छत्रपतींच्याच संस्काराने चालेल, शाहू फुले आंबेडकरांच्याच संस्काराने चालेल। आणि म्हणून मी आज एक महाराष्ट्रातली महिला म्हणून, खासदार म्हणून नाही, मुख्यमंत्र्यांना मी जाणार आहे, मी त्यांना वेळ मागणार आहे आणि माझा पदर पुढे करणार आहे की बाबा आमच्या पदरामध्ये आमच्या या भावासाठी न्याय द्या। की तो 7वा माणूस आहे कुठे? त्या तानाजी सावंताचं पोरग विमान वापस बोले, माझा काही नाही, ते तुमचा वैयक्तिक, ते तानाजी सावंतजी जे काय त्यांचं झालं तो तुम्हाला मुलगा सापडतो विमान परत येऊन, पण आमच्या भावाचा खुनी हा तुम्हाला सापडत? इतके निर्दयी आहात तुम्ही। काय गरीब आहे, शोषित आहे, वंचित आहे, पीडित आहे म्हणून त्याला आवाज नाही या देशामध्ये।
तर संतोष देशमुखांच्या आईचं आभाळा इतकं दुःख आणि आक्रोश पाहून आज महाराष्ट्र हेलावून गेला. माझ्या लेकराला आता कुठे शोधू असं संतोष देशमुखांच्या आईचा आर्थ सवाल ऐकून सुप्रिया सुळेंना सुद्धा निरुत्तर झालेले आहेत. तसंच संतोष देशमुखांच्या हत्येतून त्यांचं कुटुंब आज सुद्धा सावरलेलं नाहीये. न्यायच मला लवकर पाहिजे. जसे तसे मला ते लोक माझ्या लेकराला केलं तसं बघायलाच भेटले पाहिजे. तिचं मला संरक्षण आणि पूर्ण मला संरक्षण दिलं पाहिजे. आज माझी सून माझं लेकरू काय करू मी आता. मित्र माझे गव्हाले खूप चांगले आहेत, पण किती वेळ ती त्यांच्या कामाला थोड्या वेळ जाते. मी काय करीन, फक्त फोन करीन. माझा फोन असल्यानंतर ती कुठून येतील, कशी येतील. संरक्षण धनुला पण पाहिजे. धनु इकडे तिकडे गेला तर मग आम्ही घरी असलो तर आम्ही तरी काय करावं लागलं. नाही दादा, बिलकुल धनु खूप खसलाय तो. राम लक्ष्मणासारखी जोडी होती सारखं दादा. माझे मी मोठी राम लक्ष्मण होते, आता माझा राम गेला लक्ष्मण एकटा करत तरी काय. तर संतोष देशमुख हत्याकांडाला आता नवं वळण लागलेलं आहे. 9 डिसेंबर 2024ला संतोष देशमुखांचं अपहरण करून हत्या झालेली होती. देशमुखांचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिसांनी मृतदेह केजऐवजी कळंबच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गौप्यस्फोट संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि सुरेश धस यांनी केलेला आहे. संतोष देशमुखांनी आपल्यावरती विनयभंग केल्याने त्यांची हत्या झाल्याचा खोटा आरोप महिलेकडून केला जाईल असा कट रचल्याचा आरोप धनंजय देशमुख आणि धसांनी केलाय. जिथून माझ्या भावाला गाडीत घेतलं पोलीसच्या, तिथून ती गाडी चिंचोली माळीला आली. चिंचोली माळीच्या पुढं चिंचोली फाट्याला आली आणि तिथून इकडे केज पोलीस स्टेशनला किंवा हॉस्पिटलला येण्याच्या ऐवजी ती गाडी कळंबच्या दिशेने निघाली. पण सतर्कता एवढी बाळगली ह्यांनी की ही गाडी इकडे कुठं चालली गावातल्या लोकांनी. मग ती गाडी त्यांच्या लक्षात आलं मसाजोगच्या गाड्या आपल्या पाठीमागत. मग ती गाडी टर्न होऊन मग केजला आली. तर याच्यामधून अशी माहिती समोर आलेली आहे की एक महिला हे सगळे गुंड तयार करत होते. ह्यांच्याकडे पैसा भरपूर होता, 50,000 1 लाख देऊन फक्त त्या महिलेला अशी तयारी करून ठेवायची की यांनी माझा विनयभंग केलेला आहे, म्हणूनच कुणीतरी आमच्या घरच्यांनी ह्याला मारलेला आहे. म्हणजे तो माणूस जीवाची बी घ्यायची तयारी आणि गावातून समाजातून कायमचं उठवायची बी तयारी. ह्या गुंडांकडे सगळे प्लॅन असायचे. प्लॅन असा ठरला होता की संतोष देशमुखला उचलून न्यायचं, कळंब येथे न्यायचं. कळंबमध्ये एक महिला तयार करून ठेवली होती. कळंबमध्ये महिला तयार करून ठेवली होती. तिच्याबरोबर काहीतरी झटापट केल्याचं दाखवायचं आणि आम्ही याला मारलं याचं समर्थन करायचं, अशा प्रकारचा प्लॅन होता. आणि म्हणूनच मी म्हणतो